आजरा, गडहिंग्लज, चंदगड व भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे भेडसावणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने 1,00,000 सह्यांचे अभियान सुरू केले आहे। या अभियानाची सुरुवात मलिग्रे तालुका आजरा येथून सुरू झाली असून ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। पक्षाचे मार्गदर्शक डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी सांगितलं की सह्यांचे निवेदन जिल्हा वनसंरक्षक, जिल्हाधिकारी, वनमंत्री व पालकमंत्री यांना देण्यात येणार आहे। याआधी बहुजन मुक्ती पार्टीच्या आंदोलनामुळे पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली, तसेच सौर कुंपणावरील सबसिडी 25% वरून 75% पर्यंत वाढवली आहे। मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशारा पक्षाने दिलाय। ताराणूसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा। साथियों, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय मुनिवासी। मी डॉक्टर उल्हास त्रिरत्ने, बहुजन मुक्ती पार्टी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी तथा बहुजन मुक्ती पार्टी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र। साथियों, आज 26 जून 2025 रोजी वन विभागामध्ये आमची बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि वन विभागाचे जे सहाय्यक उपवन संरक्षक आहेत माननीय काळे साहेब यांची चर्चा झाली। या चर्चेमध्ये आम्ही आमचे जे मुद्दे होते, अनेक मुद्दे जे आमच्याकडे होते बहुजन मुक्ती पार्टीकडे वन विभागाच्या विरोधातले, ते सगळे मुद्दे आम्ही त्यांच्याजवळ मांडले। त्यांनी ह्याचा एक ड्राफ्ट आम्हाला तयार करून मागवलेला आहे आणि तो ड्राफ्ट आम्ही त्यांच्या वतीने पुढे फॉरवर्ड करणार आहेत। आमचे जे मुद्दे आहेत, आमचे अनेक मुद्दे त्यांना पटलेले आहेत। जसे वन विभागाचे जे प्राणी आहेत, त्या प्राण्यांमुळे जे हल्ले होत आहेत त्याच्यासाठी जे फेन्सिंग केलं पाहिजे, सोलार फेन्सिंग असेल किंवा EPT म्हणजे जी चर मारली जाते, त्याच्याबद्दलचे मुद्दे आम्ही त्यांच्याशी चर्चेत आणले आणि ते सगळे मुद्दे त्यांना पटलेले आहेत। त्यांनी निश्चितच त्याच्यासाठी ते समर्थक आहेत। शिवाय ते सगळे मुद्दे वरतीही पाठवतो असं त्यांनी आम्हाला म्हटलेलं आहे। याच्याशिवाय आम्ही आता हा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने हा मुद्दा जे वनमंत्री आहेत माननीय नाईक साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही हे मांडणार आहोत। त्याच्याशिवाय पालकमंत्र्यांकडे सुद्धा आम्ही हा मुद्दा मांडणार आहोत। त्यांच्याही शिफारसी म्हणजे आमच्या लेटरवरती, त्यांच्या शिफारशींवरती सुद्धा हे लेटर जे आहे हे वरती जाणार आहे। आम्हाला आता म्हणजे आमच्या ज्या ॲक्शन्स होत्या कंपेन्सेट म्हणजे ह्याच्यावरती ज्या प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत त्याच्याबद्दल आम्ही चर्चा केली। याच्यावरती जे नुकसान भरपाईच्या बद्दल जे उपाय केले पाहिजेत ह्याच्यावरती आम्ही चर्चा केली। टेक्निकली ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो IT चा वापर करून ह्याच्यावरती सुद्धा आम्ही चर्चा केली आणि ही चर्चा खूप चांगली झाली। निश्चितच ह्याच्यावरून काहीतरी पुढे भविष्यामध्ये चांगला मार्ग निघेल अशी आम्हाला आशा आहे। तरीसुद्धा वन विभागाच्या क्लॉजेसमध्ये जे काही चुकीचे क्लॉजेस आहेत ते सुद्धा कसे बदलता येतील, ह्याच्यामध्ये नुकसान भरपाई इरमा कायद्यानुसार कशी मिळेल ह्याच्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। रस्त्याने जाताना जर एखाद्या व्यक्तीला जर गव्याने किंवा हत्तीने धडक मारली तर त्याला काहीही द्यायचं नाही असं वन विभागाच्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे, जो पूर्णपणे चुकीचा आहे। कारण की रस्ता जो आहे हा रस्ता माणसांच्या रहदारीसाठी बनवलेला आहे, त्याच्यावरून वाहनही जाणारच आहे। परंतु त्या रस्त्यावरती जर एखाद्या वाहनाने येऊन जर धडक मारली एखाद्या गव्याला किंवा गव्याने जर धडक मारली, हत्तीने जर धडक मारली वाहनाला, तर त्याच्यामध्ये मरणाऱ्या व्यक्तीला काहीही दिलं जात नाही असं त्याच्यामध्ये क्लॉज आहे, जो पूर्णपणे चुकीचा आहे। प्राण्यांना रस्ते क्रॉस करण्यासाठी काही कॉरिडोर्स ठेवले पाहिजेत, काही फ्लायओव्हर्स ठेवले पाहिजेत। जसे समृद्धी महामार्गाला बनवले तसे इथे सुद्धा जे महामार्ग आहेत किंवा इथे सुद्धा जे छोटे छोटे गावं आहेत त्यांच्यामध्ये जे क्रॉसिंग करणारे रस्ते आहेत त्यांना सुद्धा तसे काहीतरी कॉरिडोर ठेवले पाहिजेत, रस्त्याच्या खालून असेल किंवा रस्त्याच्या वरून असेल। परंतु ह्याच्यामुळे जर माणसांचे बळी जायला लागले तर निश्चितच आम्ही हे सहन करू शकत नाही। बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जे आंदोलन आम्ही घोषित केलं होतं 1 जुलैला, ते भारत बंदचं आंदोलन, आग्रा बंदचं आंदोलन जसं आहे तसंच होणार आहे। कारण की फक्त चर्चा झाली आहे, तोडगा ह्याच्यामध्ये काही निघालेला नाही आहे। निश्चितच भविष्यामध्ये तो निघेल अशी आशा आहे। आपण ह्या आंदोलनामध्ये साथ सहयोग द्यावा अशी मी विनंती करतो। धन्यवाद। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।